नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी शहरी नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नवा कायदा बनवला जातोय। महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा असं त्याचं नाव आहे। संविधानाला न मानणाऱ्या आणि शासनाविरोधात लढा पुकारणाऱ्या संघटनांवर नुसती बंदीच नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार देखील आता सरकारला मिळणार आहे। संघटनांची बँक खाती गोठवणं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना 3 ते 7 वर्षांसाठी तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना मिळणार आहेत। महाराष्ट्राचे अँटी नक्षल ऑपरेशन्सचे स्पेशल आयजी संदीप पाटील यांच्याशी या अनुषंगाने एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। महाराष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारनं गृह विभागानं एक मोठं पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा तयार करण्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अँटी नक्सल ऑपरेशन्सचे स्पेशल आयजी संदीप पाटील सर आहेत। सर, महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा अंमलात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम आता आज आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये टेबल झालेला आहे आणि यावरती विधानसभेमध्ये विस्तृतपणे चर्चा होईल। त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये जाईल आणि दोन्ही सभागृहाच्या मान्यतेनंतरच हा कायदा अस्तित्वात येईल, ज्यावेळेस राज्यपालांचा त्याला हे प्राप्त होईल। मात्र हा कायदा आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हता, त्यामुळे कुठेतरी कमतरता भासवत होती किंवा जो एक लढा देण्यामध्ये जी ताकद सिक्युरिटी फोर्सेसला पोलिसांना मिळाली पाहिजे ती कुठेतरी कमी पडत होती। निश्चितच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीमध्ये किंवा गोंदियामध्ये माओवाद एका ठराविक एरियात किंवा बॉर्डर एरियात सीमित करण्यात यश मिळालेलं आहे आणि ते खूप मोठं यश महाराष्ट्राला मिळालेलं आहे। तुमच्यासारखे सर्व अधिकारी जे नक्षलवादाशी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देतात, एक समाधानाचा दिवस आहे आणि गेल्या अनेक वर्षांची सुरक्षा दलांची पोलिसांची एक जरी मागणी नव्हती मात्र असा कायदा असावा एक अपेक्षा होती, ती कुठेतरी आता पूर्णत्वास जाणार आहे पुढील काही दिवसात। निश्चितच लोकशाहीमध्ये आपण कुठलंही जे असा अंतर्गत सुरक्षेचा जो प्रॉब्लेम आहे तो फेस करण्यासाठी आपल्याला जे कायदेशीर प्रक्रिया जी लागते की ज्याच्या आधारे पोलीस किंवा शासन त्या योग्य ती कारवाई करू शकते, तर मला वाटतं आता हे एक लीगल फ्रेमवर्क आपल्याला राज्य शासनाने निर्माण करून दिलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो माओवादाचा लढा आहे तो एक अतिशय काय म्हणतात स्ट्रॅटेजिकली आणि एक होलिस्टिक अप्रोच घेऊन आपण हे करणार आहे। फक्त बंदुकीने जंगलातले आपले जे फूट सोल्जर्स आहेत त्यांना मारून माओवाद संपणार नाही, पण शहरामध्ये जे आज जंगलापेक्षा जास्त शहरामध्ये त्यांचे जे कॅडर्स आहेत, जास्त संख्येने कॅडर्स आहेत, तर त्यांनाही वेळीच आपण आवर घालून जे तरुण मुलं चुकीच्या दिशेला भरकटली जाऊ शकतात ते रोखण्यासाठी मला वाटतं ह्या कायद्याचं सर्वात मोठं योगदान असणार। तर संदीप पाटील सर पण त्यापैकी एक होते ज्यांनी या कायद्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि आता तो कायदा विधिमंडळापर्यंत पोहोचला, तो अधिनियम विधिमंडळापर्यंत पोहोचलेला आणि भविष्यामध्ये संपूर्ण वैधानिक कारवाई त्या संदर्भात होऊन त्याचा कायद्यात रूपांतरण होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा